आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, गेल्या 2 भागापासून आपण वन्यजीव प्रेमी, वन्यजीव शास्त्राचे अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांची मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा 3रा आणि अंतिम भाग. आता सागरेश्वर अभयारण्यामध्ये मध्ये बिबट्या आला. गावामध्ये प्रचंड दंगा झाला. बिबट्या आला आणि वाहनधारकांच्या मागे लागला, जीव घेणं हल्ला केला. आम्ही जाऊन उलटं सुलटं खोदून विचारलं, काय नाही, बिबट्या आडवा पळाला ही गेली. पण आता लोकांना कसं सांगायचं की बिबट्याला आम्ही घाबरून आलो, हे बिबट्या आमच्या मागं लागला. फॅक्ट वेगळे असतात. बरं, बिबट्यानं काही एवढंच होतं की त्या दोघांच्या मागं लागला, दुसऱ्या दिवशी त्याला आणि 4 लोकांच्या मागं लागता आलं नसतं का? बिबट्याला तेवढंच काम आहे का माणसाच्या मागं लागायचं? पण लागायचं तर एकालाच्या मागं का लागून थांबला, तो रोज का नाही मागं लागत? म्हणजे काही तर फसगत आहे. लोकांनी हा विचार केला पाहिजे की बाबा मसाला लावून सांगितलं जातोय, खरंच तसं तथ्य आहे का? रोज तिथनं हजारो लोक ये जा करतात, ऍक्सिडेंट कित्येक झाले असते. आता एखादा बिबट्या जरी गल्लीमध्ये शिरला तरी त्याच्या मागं हजारो लोक लागतात. आपण जेव्हा बघतो त्याचे व्हिडिओ टाकलेले सोशल मीडिया, किती लोक त्याच्या मागे लागतात. तुम्ही वन विभागाला कळवा, फक्त त्याच्यावरती पाळत ठेवा. वन विभागाच्या लोकांना येऊन त्याच्यावरती कार्यवाही करू दे. त्यांच्याकडं त्याची सगळी साहित्य असतं की त्याला पकडण्यासाठीची जी नेट असते, दोरे असतात, ते एकदम व्यवस्थित त्यांना पकडतात, त्या गाडीमध्ये घालून त्यांच्या अधिवासामध्ये परत नेऊन सोडतात. आपण एवढा कल्ला करायचं काही कारण नाही. असं करताना एखादा माणूस जर त्याच्या पुढ्यामध्ये जाऊन पडला तर मग तो सोडणारा का चिडलेला बिबट्या? मग त्याच्यासाठी आपण जबाबदार असतो. असं नाही म्हणत की प्रत्येक वेळी आपणच जबाबदार असतो. कधी कधी तोही प्राणी चिडलेला असतो, तो वन्यजीव आहे किंवा तो जंगली प्राणी आहे. तर त्यासाठी धोके ओळखून आपण आपलंही संरक्षण करावं आणि त्यालाही जगू द्यावं असं वाटतं मला. बिबट्याच्या बाबतीत 10 वेळेला जर तो मानवी वस्तीत आला ना, तर 9 वेळा त्याला पकडायची गरज नाही पडत. म्हणजे ते पण कधी 10 वेळेला तो अडकलाय आणि माणसानं कळले की गावात बिबट्या आलाय. 9 वेळेला त्याला फक्त वाट मोकळी करून द्यावी लागते. मी तर म्हणे 9.5 वेळा. एखाद्याच वेळेला अशा ठिकाणी कोंबड्यांच्या पिंजऱ्यात अडकलाय किंवा जाळीच्या आतमध्ये किंवा घराच्या आत गेल्याने माणसांकडे लावले, अशा ठिकाणी त्याला तिथून सोडावं लागतं. मग अशा ठिकाणी गावात जर गर्दी असेल, गोंगाट असेल, तो प्रचंड पॅनिक होतो. आणि जर त्याला तिथंच उघडलं, मोकळा केला, वाट दिली, तर मग अचानक जर कोण आडवं आलं तो त्याच्या अंगावर दधावून जातो, चावतो, किंवा नुसते अंगावर उडी जरी मारली, त्याच्या नख्या मोठ्या असतात, तो पंजा लागतोच. माझ्या मांजरानं काल पळता पळता माझा पाय हलत होता म्हणून माझा पाय पकडला, नख लागलं, मला रेबीचं इंजेक्शन घ्यावं लागणार आहे. हा तर बिबट्या हो, 50-60 किलो वजन आहे त्याचं एक पंजा तर माझी मुंडी धडापासून वेगळी होऊ शकते, एवढी ताकद आहे त्याच्यात. मग त्याला त्याचा मार्ग जर दिला, त्याचा मी रिस्पेक्ट ठेवला, कशाला कॉन्फ्लिक्ट होणार आहे, कोण जखमी होणार आहे? नाही होणार. मेलेले जनावर आणि घाण जर मी गावाबाहेर टाकायचं, डिस्कार्ड करायचं बंद केलं ना, गावातले कुत्र्यांचं जर संतती नियमन किंवा त्यांचे ऑपरेशन करून पिल्लं संख्या नियंत्रण केली, कशाला गावामध्ये माझ्या बिबट्या येत राहणार आहे? कुत्री संपली की बिबट्या यायचं बंद होतो. ते नवीन घर शोधतात, नवीन निवारा शोधतात. हा असा कॉन्फ्लिक्ट वाढत जातो. यासाठी मी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिला त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. ते त्यांचं घर आहे, त्यांना तिथं राहायचा अधिकार आहे. ही जर एक गोष्ट मी मान्य केली तर सगळ्या गोष्टी मग सुखकर होतात. रस्त्यावरून बिबट्या चाललाय किंवा समजा चंदगड, आजरा या ठिकाणी रस्त्यावरून हत्तीच चाललाय, कशाला त्याच्या मागणं सेल्फी काढायला आरडाओरडा करायला जायचा? हत्ती प्रचंड हुशार असतात आणि त्यांची मेमरी शार्प असते आणि बऱ्याच जुन्या गोष्टी ते लक्षात ठेवतात. अशा वेळेला जर मी हत्तीला दगड मारला, तो तेवढं खुन्नस ठेवणार. मध्ये एक प्रकरण झालं गडचिरोलीच येतं. 20 वर्षात एका हत्तीनं एक अख्खं कुटुंब संपवलं. म्हणजे डेलिबरेटली मर्डर केल्यासारखा प्रकार होता. का? कारण ती एकच फॅमिली त्या हत्तीला त्रास द्यायची. कारण हत्ती तिथनं जाताना हे त्यांच्या मागं लागायचे, गोंगाट करायचे, डांबराचे गोळे करून फेटून मारायचे, त्यांना पेटवायचे. हे खुन्नस डोक्यात राहते ना की ह्यानं मला त्रास दिला, आय विल पनिश हिम. बरं, त्याची पनिशमेंट म्हणजे आपल्यासाठी मृत्यूदंड आहे. हत्तीनं सोंड्याचा फटका मारला, त्याला काय नाही, कानपाड मारल्यासारखं प्रकार, त्यानं कानपाड मारले हो, पण त्याच्या सोंड्याचा फटक्यानं माझा जीव जाणार आहे, हा विषय वेगळाच आहे. खरं. आणि तरी हत्ती अनेक आपल्या कोकणासारख्या भागामध्ये सुद्धा त्यांच्या शेतीमध्ये येतात, शेतीचं नुकसान करतात म्हणून खूप ओरड होते. माकडं येतात, सगळी केळी खाऊन जातात, आमची जास्वंदीच्या कळ्या खाऊन जातात, असं बऱ्याच बातम्या टाकलेल्या असतात. ही अगदी फॅक्ट आहे. कोकणामध्ये शेतकऱ्यांनी शेती करायचं बंद करत आणलेलं आहे. आपण आता जे आंबे खातो ना कोकणातले, मेटक्या मारून देवगड हापूस, हा देवगड हापूस आता प्रकार बंद होईल काही दिवसानंतर. त्याला 2 मोठी कारणं आहेत. एक की त्या ठिकाणी काळतोंडी माकडं किंवा ज्यांना लंगूर म्हटलं जातं, आणि दुसरी म्हणजे बोनेट मकाक, जे छोटी असतात ना लाल तोंडाची माकडं, तर ह्यांचं वाढणारं प्रमाण, हे वाढणाऱ्या प्रमाणाला 2 गोष्टी कारणीभूत आहेत.
एक की जंगलामध्ये शिकार करून जंगलातलं वन्य प्राणी संपल्यामुळं या माकडांचा जो नैसर्गिक कंट्रोलर आहे बिबट्या, ह्या बिबट्याची संख्या जंगलातली कमी झालेली आहे. दुसरं, हे सगळे बिबटे मानवी वस्तीत शिरलेत, पण त्या ठिकाणी ते कुत्री मारून पोट भरण्यामध्ये, कारण त्यांना सहज मिळतंय. बरोबर आहे. माझ्या जर घराशेजारी मेस आहे आणि पलीकडे जर मला कॅन्टीन आहे, मी जे जवळच आहे ते बघणार आहे ना. किंवा घरात माझ्या ब्रेडचा पुडा आहे आणि पलीकडे मेस आहे, मी ब्रेड आणि दूध ब्रेड खाऊन भूक मारेन माझी, कशाला पलीकडे जाऊन चपाती विकत आणणार आहे, बायको नसते घरात. असा प्रकार आहे. दुसरा विषय की आयतं खाद्य वर्षभर अवेलेबल होतं, त्यामुळे हे माकडं वगैरे शेतामध्ये राहू लागले, जंगलामध्ये जात नाहीयेत. जंगलामध्ये वनवे लावणं, जे फळाची फुलाची झाडं होती, हे रानमेवा म्हणून स्थानिक लोक जंगलातले सगळं फळझाडं फुलझाडं सगळं ओरबाडून विकायला आणतात. आणि दुसरी गोष्ट, शहरी जे लोक आहेत, सो कॉल्ड जे टुरिस्ट आहेत, हे आपल्या गाड्या भरभरून खायला बिस्किट घेऊन जातात आणि माझं प्राणीप्रेम तिथं दाखवायला त्या माकडांना हायवेत खायला घालत असतात. सो रोज जर आता त्या माकडांचं तुम्ही गेला असेल तर नीट ऑब्झर्व करा, वर्षभर त्या माकडांच्या पोटाला पिल्लं लटकलेलं असतात. हां, हे त्याच ठिकाणी होतं की ज्या ठिकाणी या प्राण्यांना वर्षभर अन्न उपलब्ध आहे, त्याच ठिकाणी त्यांचं प्रोजेनी प्रोपोगेशनचा रेट वाढतो, म्हणजे प्रजा वाढायला ते कारणीभूत ठरतं. जर अन्न निर्मिती नसेल किंवा अन्नाचा तुटवडा असेल तर पिल्लं जन्माला घालत नाहीत. बरोबर. हे प्रकार झाले की त्यांची संख्या वाढली. मग जर टुरिस्ट सीझन नसेल, आता मध्ये कोविडमध्ये टुरिझम बंद होतं, त्यावेळी घाटातली सगळी माकडं मग शिरले शेतात. गेल्या 4 वर्षातलंच हे प्रमाण वाढलेलं आहे. कोविड नंतरच की माकडांनी सगळ्या बागा संपवल्या. फळबागा, फुलबागा, आंब्याच्या बागा, सगळ्या बागा संपवल्या. आणि त्यामुळे मग शेतकऱ्याला हे बागा करणं परवडत नाही, नुकसान होते. दुसरीकडं वन विभागाकडून नुकसान भरपाई फारच माफक दिली जाते, कारण नुकसान भरपाईचे काही नियम आहेत. माझं आज झालेलं नुकसानाची भरपाई मला आज मिळते. बरोबर आहे. म्हणजे एक ताजं उदाहरण, परवा एक ठिकाणी एक शेतकरी सांगत होता की चंदगडला हत्ती आले शेतात, हत्तीने ऊसाची लागण केलेली ऊस मोडून खाल्ला आणि हत्ती जेवढा खातो त्याच्यापेक्षा जास्त तुडवून जातो. हत्तीचा पायाचा एक ठसा म्हणजे जवळजवळ 3 फुटाचा असं गोल घेर असतो, पाण्याचा ड्रम असतो 50 लिटरचा, असं चिखलात रोज त्याला सारखं एवढा एक 5-6 ऊस त्याच्या खाली गाडले जातात. तो खूप नुकसान करून जातो. मग तिथं जे वन विभाग किंवा प्रशासनाकडून त्याला प्रति हेक्टरी जो काही नुकसान भरपाई मिळते ती तेवढ्यापुरती मिळते. पण शेतकऱ्याचं म्हणणं काय, त्यानं माझी लागण तोडली तर पुढचं 3 वर्षाचं माझं ते नुकसान आहे. लागण गेली, खोडवं गेलं, कारण 1.5 आडसाली असेल किंवा वार्षिक असेल, 2 किंवा 3 पिकं गेली ना माझी. त्या ठिकाणी मी परत मोठा ऊस जो डोक्यावडा आहे किंवा जो आता कापणीला आलेला आहे, तिथं मी लागण दुसरी करू शकत नाही ना. बरोबर. ते रान पडीकच राहिलं, तेवढा भाग माझा वाया गेला, तिथं तण वाढणार, त्याचा मेंटेनन्स वाढला, मग असं कॉन्फ्लिक्ट आहे. सो कम्पेन्सेशन वेळेत मिळत नाही, कम्पेन्सेशन चुकीच्या पद्धतीने दिलं जातं, त्यामुळे सुद्धा कॉन्फ्लिक्ट आहेत. मग ज्या शेतकऱ्याचं आज नुकसान होतंय तो उद्या कशाला शेतामध्ये हत्ती येऊन देईल, तो फटाके वाजवणार आहे, तो काही आवाज करणार आहे आणि हत्ती अजून चिडणार आहे. हत्ती चिडला की अजून 4 लोकांची घरं पाडणार, अजून 4 झाडं तोडणार, अजून नुकसान होणार. किंवा कोण गावला तर त्याला धरून उचलून आदळणार किंवा तोडवणार आहे. मग हे अशी जे दुष्टचक्र म्हणतो ना, हा असा प्रकार होतोय. बरं, हत्ती तिथं आत्ता येऊ लागले का, तर आत्ता येऊ लागले, पण पूर्वीचे सुद्धा रेकॉर्ड आहेत. वन्यप्राण्यांचा कॉरिडॉर हा एक विषय असतो किंवा त्यांचा भ्रमण मार्ग. पूर्वीचे प्राणी एकाच ठिकाणी कधी राहत नाहीत, ते एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करतात. त्याच्यामागे काही शास्त्र असतं की एका भागातलं अन्न संपलं की नवीन अन्न मिळवण्यासाठी दुसरीकडे जायचं, तिकडलं काही पण इकडे परत रिजनरेट झालेलं असतं, मग इकडे यायचं. सो बॅलन्स राखला जातो. मग या प्राण्यांच्या भ्रमण मार्गात जर वस्त्या झाल्या, शेतं झाली, फार्म हाऊसेस झाली, तर मग त्या जायच्या ठिकाणून ते नुकसान होणारच आहे. बरोबर आहे. आता आपला सह्याद्री म्हणजे पश्चिम घाट आणि पूर्व घाट किंवा जो पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, मध्य प्रदेश इकडून जो हत्तींचा जो अधिवास आहे आणि पश्चिम घाटात आपल्या गोव्यापासून खाली जो अधिवास आहे, याच्यामधला कनेक्ट जो होता तो ॲक्च्युली आता त्याच्यावरती अभ्यास चालू आहे आणि बहुतेक हा कनेक्ट आपल्या चंदगड तिलारी इथून या डोंगराच्या कडेकडेनं विंध्य पर्वत वगैरे असाच कनेक्ट, म्हणजे अख्खा महाराष्ट्र क्रॉस करून हा कनेक्ट आहे. बरोबर. आता वाघ सह्याद्रीतले वाघ पूर्वेकडे वळतायत आणि विदर्भातले वाघ पश्चिमेकडे वळतायत. एक 200-300 किलोमीटर पुढे येऊन परत अमरावती इकडपर्यंत येऊन मागं चाललेत. हा ऍक्च्युली कॉरिडॉरचा पट्टा आहे, म्हणजे पूर्वीचा हा त्यांचा भ्रमण मार्ग आहे, जो फक्त सध्या खंडित आहे. प्राणी त्यांचा भ्रमण मार्ग शोधतात हळूहळू. हा जर भ्रमण मार्ग इंटॅक्ट ठेवला, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणारे तिथले रस्ते, रेल्वे आणि फार्म हाऊसेस, शेती, याला जर मी थोडीशी मर्यादा आखली, तिथला वावर कमी केला,
प्राणी गुण्यागोविंदाने राहतील, मानवाचे कमी नुकसान होईल. मग वन विभाग यासाठी काय प्रयत्न करतो? वन विभागाची सगळ्यात मोठी अडचण आहे की वन विभागाकडे फंडिंग नाही आहे. शासनाचे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये महसूल विभाग हा शासनाचा सगळ्यात मोठा विभाग, आणि महसूल विभागाचाच एक सब सेक्शन हे वन विभाग आहे. सो वन विभागाचं ॲक्च्युअली काम पाहिजे की वनांचं आणि प्राण्यांचं संरक्षण, संवर्धन आणि ते वृद्धिंगत होण्यासाठी काम करायला त्याने काम केलं पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली ब्रिटिशांनी जो वन विभाग चालू केला, ब्रिटिशांना काय भाव होते की निसर्ग जे साधन संपत्ती आहे आपली, लाकडापासून ते डिंक आणि लाख, राळ वगैरे, मसाले, हे सगळे त्यांना घेऊन जायचे. सो ते करण्यासाठी त्यांना काही भाग राखायचा होता आणि त्यासाठी त्यांनी वन विभागाची स्थापना केली. आणि त्यावेळेच्या वन अधिकाऱ्यांना दोनच कामं, गेम प्रिझर्व करायचे, म्हणजे जंगलातले प्राणी शिकारीसाठी टिकवायचे, बाकी कोणी शिकार नाही करायचे. ब्रिटिशांनी फक्त त्या भागात जाऊन शिकार करायचे आणि ते घेऊन जायचं खाण्यासाठी किंवा ट्रॉफी हंटिंग. किंवा दुसरं, ते जंगल स्थानिक लोकांनी तिथं काही तोडायचं नाही, फक्त ब्रिटिश लोकांनी ते जंगल तोडायचं आणि तिथं लाकूड किंवा ते मसाले घेऊन त्यांनी जायचे. आणि तोच वन विभागाचा तो जो आयडिओलॉजी, मेंटॅलिटीने फॉर्मेशन होतं ते अजून गेल्या 80 वर्षे होत आले आता स्वातंत्र्य होऊन, अजून वन विभाग त्याच मेंटॅलिटीमध्ये अनफॉर्च्युनेटली वावरतेला आहे. या संवर्धनासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यामध्ये अजून तेवढं खोलात शिरत नाही आहे. आत्ता कुठेतरी हालचाल चालू झालीत की बाबा एक प्राण्याच्या आता लांडगा संवर्धनासाठी पुण्यामध्ये प्रयत्न चालू झालेले आहेत. हॉर्नबिल किंवा ज्याला धनेश म्हटलं जातं, एका पक्षासाठी वन विभाग तिथं कोकणामध्ये ॲक्टिवेट झालेला आहे, ते त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. किंवा ज्याला खवल्या मांजर म्हटलं जातं, पँगोलिन, त्याच्या तस्करी रोखण्यासाठी, त्याच्या संवर्धनासाठी कोकणामध्ये प्रयत्न चालू आहेत. आपल्याकडे व्याघ्र केंद्रित, कारण वाघाला टिकवलं म्हणजे तो सगळा अधिवास टिकवणे असा विषय असतो. अन्न साखळी पूर्ण बॅलन्स, अखंड बॅलन्स करायचं. म्हणजे माझा डोंगराचा समजा एव्हरेस्ट पर्वत आहे, एव्हरेस्टचं शिखर जर मला टेकवायचं आहे तर खालचं सगळं टिकवलं पाहिजे. माझं मुंडकं टिकवायचं, माझं अख्खं धडाची माझ्या काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. हा तसा प्रकार. वाघ हा अपेक्सला असतो, वाघाला टिकवायचं किंवा हत्तीला टिकवायचं तर खालचं सगळं टिकवावं लागतं आणि ते टिकतं. त्या दृष्टीनं प्रयत्न करताना अनफॉर्च्युनेटली वाघातून जो पैसा मिळतोय याच्यामध्येच खूप जास्त प्रयत्न असतात. मग वन विभाग अजून त्या पैशाच्या मागं लागलेला, कारण त्याच्यातून अर्थार्जन होणे आणि तो पैसा सरकारला पाहिजे असतो. पण तो पैसा इकडे गुंतवणं याच्यामध्ये फार कमी प्रयत्न होताना दिसतात. तिकडे प्रयत्न होणे जास्त गरजेचं आहे. नक्कीच. आणि कित्येक वन विभागाच्या लोकांना ट्रेनिंगच नाही आहे जंगलात राहणं, एक पनिशमेंट दिल्यासारखे ते बऱ्याच ठिकाणी काम करतात. त्या कामावरती प्रेम पाहिजे खरं तर. फार कमी लोक आहेत वन विभागामध्ये ज्यांना खरंच या वनाची, त्यातल्या प्राणी पक्ष्यांची आवड आणि जीव तोडून ते त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम करतात. मारुती चित्तमपल्ली जे होते अरण्य ऋषी, त्यांच्यासारखे वनाधिकारी फार कमी आहेत, बोटा मोजण्यासारखे आहेत. मग अशा लोकांना, मग त्या सिस्टीममधले ज्यांना काम नको आहे त्यांना काम वाढतं, ते ह्या सिस्टीमचा भाग असतो. एक सायकोलॉजी असते की ज्याला काम नको आहे तो काम करणाऱ्याच्या आडवा पडतो. मग हे अनफॉर्च्युनेटली या गोष्टी घडतात. ह्याच्यात सुधारणा झाली तर नक्कीच आपल्या इथला निसर्ग, वन सुधारण्यामध्ये आणि संघर्ष कमी होण्यामध्ये मदत होईल. संघर्ष होत राहणार आहे, कारण तो माणूस रादर जन्माला याच्या आधीपासून आहे. संघर्ष हा त्या जगण्याचा भागच आहे. नक्की. बिना संघर्ष आयुष्य पुढे सरकू शकत नाही. हा संघर्ष होणारच आहे, फक्त आपण त्याची झळ कमी करू शकतो, एवढाच विषय आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या पातळीवरती हे काम होणं खरं तर गरजेचं आहे. आणि ह्याचा अवेअरनेस हा समाजातील तळागाळातल्या अगदी माणसापासून सुरू झाला पाहिजे, तेव्हा कुठंतरी मोठ्या प्रमाणात हे जे प्रयत्न आहेत हे या प्रयत्नांना फळ येईल. हो, ही मोहीम खरं तर तयार होईल त्या निमित्तानं. हा विषय खरं तर खूपच व्यापक आहे सर. पण तुम्ही जे वन्य प्राण्यांसाठी काम करता, वन्यजीव प्रेमी म्हणून त्यांना अधिवासात सोडणं किंवा त्यांना काही जखमा झाल्या असतील किंवा त्यांना काही इजा झाली असेल तर त्यांना त्याच्यावरती उपचार करणं आणि त्यांना पुन्हा बरं करून पुन्हा त्यांना जगण्यासाठी सक्षम करून त्यांना त्यांच्या अधिवासामध्ये परत नेणं, हे काम करताना अनेक अनुभव तुमच्या गाठीशी असतील. आता तुमच्या हातावरचे वगैरे व्रण पाहून मला जरा असं विचारावं वाटतं की असे काही अनुभव आहेत का? हो, एक साधं गोष्ट असते मॅडम, प्रत्येक वन्य प्राण्याला स्वातंत्र्य प्रिय असतं. मग भले मी त्याच्या भल्यासाठी मी त्याला पकडलं, एखादी घार जरी तारेला थडकून किंवा माझ्या पतंगाच्या मांज्यामध्ये अडकून लटकून राहिली, त्याचा पायाला किंवा पंखाला इजा झाली, तिला मी तिचा जीव वाचवण्यासाठी त्यातून माझ्या जीवावर उदार होऊन सोडवलं, त्याचा ट्रीटमेंट केलं. तिला हे कळत नाही ना, तिला एवढंच कळतं की मी तिला पकडले आणि स्वसंरक्षणासाठी ती चावते मला. बरं, ठीक आहे, हा त्यात तिचा दोष नाही आहे अगदी. सो मग अशा ठिकाणी
मग कसं अनुभवातून गोष्टी कळतात की प्रत्येक प्राण्याचा एक ठराविक स्वभाव असतो आणि त्या स्वभावानुसार ते प्राणी वागतात किंवा रिॲक्ट करतात बेसिकली. मग आपण जशी ॲक्शन करू तशी त्यांची रिॲक्शन असते. सो अकॉर्डिंगली आपल्याला जसं हवं आहे मॉड्युलेशन त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यानुसार अनुभवानं किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानं, डॉक्टरांच्या सल्ल्यानं म्हणा किंवा त्या वन्यजीव क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, अनुभवी लोक आहेत, अशा लोकांच्या सल्ल्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग त्या प्राण्यांचं ते बिहेवियर मॉड्युलेट करून त्यांना हवं तसं ट्रीटमेंट द्यायची. जर लोकल लेवलला मॅनेज होत असेल, समजा इथं एखादी घार मांजात अडकलेली आहे किंवा काचेला धडकून एखादा बगळा पडलेला आहे, तर जर पंख तुटलेलं नसेल, फक्त ब्लिडिंग असेल किंवा सुचरची किंवा टाके घालायची गरज असेल किंवा किरकोळ जखम असेल, तर मी तेवढ्यापुरतं त्याची मुवमेंट रिस्ट्रिक्ट करू शकतो. त्याचे मुवमेंट ट्रिगर करणारे किंवा पॅनिक ट्रिगर करणारे जे अवयव आहेत, डोळे, तर त्याचे डोळे जर झाकले तर त्याला जे दिसणार आहे की त्याला पकडलं जातंय आणि आजूबाजूला माणसं आहेत, सो ते घाबरणार आहे आणि मग ते धडपडणार आहे. आधी धडपडताना त्याची जखम वाढणार आहे, फाटणार आहे. सो मग त्याचे डोळे जर मी सगळ्यात आधी झाकले, त्याला व्यवस्थित पकडलं आणि ट्रीटमेंट केली, जखम बरी होईपर्यंत त्याला बेसिक खाऊ पिऊ घातलं, काही अँटीबायोटिकची गरज पडली तर दिली आणि जखम बरी होते असं वाटलं की त्याला जर सोडलं किंवा जर समजा पंख तुटला असेल, मोडला असेल पाय, त्या ठिकाणी त्याला फ्रॅक्चर असेल, तर अशा ठिकाणी मी नाही करू शकत. मग वेटरनरी डॉक्टरची गरज पडते. मग त्याला सुचर्सपासून ते प्लास्टर घालण्यापर्यंत काही गोष्टी कराव्या लागतात. काही वेळेला आपलं जसं मॉडर्न ऑर्थो ह्याच्यामध्ये केलं जातं, साड्या वगैरे घालणं, हे सुद्धा आता अलीकडं या वन्य प्राण्यांमध्ये केलं जातं. मग तसं मग डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांच्या ट्रीटमेंटचा पार्ट म्हणून त्या गोष्टी करायच्या आणि कंप्लीट रिकवर झाले, मग जिथं सापडले त्याच ठिकाणी त्याला सोडायचं. सांगलीत सापडलेलं घार मी कोल्हापुरात नेऊन सोडली किंवा दंडोबाला नेऊन सोडली हे चुकीचं आहे. सांगलीत एखादी धावून सापडली, ज्याला शेपटीवरून गाडी गेली, शेपूट तुटली, शेपटीची जखम मी ट्रीट केली, मग त्याला सोडायला दंडोबाला जाणं चुकीचं आहे, मूर्खपणा आहे तो. कारण त्या ठिकाणी सोडल्यानंतर ते धामीन एकतर मरणार असते, कारण तो पूर्ण आदिवास नवीन आहे, आजारी असते ती. नाही, आजारीपेक्षा तिच्यासाठी तो सगळा भाग नवीन आहे. समजा आकाशवाणीमध्ये रेकॉर्डिंग करतोय, आकाशवाणीचे प्रिमायसेस मध्ये एखादी जर नागिन सापडली किंवा धामीन सापडली, त्याला मी सोडायला जर बरा करून दंडोबाला गेलो, तो तिच्यासाठी एकतर आदिवास नवीन आहे, तिथं पाणी कुठं आहे, निवारा कुठं आणि अन्न कुठं हे तिला शोधावं लागणार. याचा प्रचंड स्ट्रेस आहे. म्हणजे मला किडनॅप केलं आणि अफगाणिस्तानमध्ये सोडले, मी तुला जिवंतपणा ठेवण्यासाठी तुला एकदम चांगल्या भागात सोडतो, जिथं माणूस तुला परत शेपटी तुझ्या गाडी घालणार नाही. म्हणून मला जर तुम्ही अफगाणिस्तानात सोडला, मी कसं जगणार आहे, मी जास्त स्ट्रेसमध्ये जाणार आहे. हा तसा प्रकार अगदी. मग त्याच धामणीला मी बरे केले आणि तुमच्या आकाशवाणीच्या बाजूला तिथं सोडली, ही इथेच राहणार आहे. कारण ज्या वेळेला ही इथं सापडली, ती काय पहिल्यांदा आलेली म्हणून सापडलेली नाही, ही वर्षानुवर्षी इथेच राहते. माझ्या नजरेला पडली म्हणून तिला पकडली, ती पण आत आली म्हणून. बाहेर जर अंगणात फिरत असेल, कशाला तिला पकडायची आहे? किंवा नाग माझ्या अंगणाच्या बाहेर नाही फिरतोय, जोपर्यंत तो माझा उमरा ओलांडून घरात येत नाही किंवा त्याच्यापासून मला धोका होत नाही, तो पण घरात आलेला साप किंवा नाग पकडायची गरज तशी नाही आहे टेक्निकली. माझ्या घराच्या बाहेर ते वर्षानुवर्षी फिरत आहेत, तिथेच राहत आहेत, तिथंच उंदरं खात आहेत, आपल्या नजरेला पडत नाही, तेवढाच विषय असतो. माझ्या शेतात कोल्हे वर्षानुवर्षे जोडी राहते, वर्षानुवर्षे ते कोल्हे राहतात, तिथं ससे मारून खातात, घुशी खातात, बरोबर का? अचानक एक दिवस माझ्या विहिरीत कोल्हा पडला, त्याचा पाय मोडला, मी त्याला ट्रीट केलं पुण्याला नेऊन, हा एक नंबर, आणि त्याला सासवडच्या माळावर नेऊन सोडला, हे चुकीचं आहे. मुळात साप हा सध्याचा ज्वलंत विषय आहे आणि साप त्याच वेळी दिसतात ज्या वेळेला ते अतिशय अडचणीत असतात आणि आपल्या नजरेच्या टप्प्यात असतात. तोपर्यंत ते आपल्या नजरेच्या, म्हणजे असं म्हणतात ना, आपल्या डोळ्याच्या माघारी सगळी सृष्टी सुखांना अंधत असते, ते तसंच प्रकार असतो. हजारात एखाद्या वेळेला ते नजरेला पडतात, 999 वेळेला आपल्या जवळ असून ते आपल्या नजरेला न पडल्यामुळे सुखांना नांदत असतात ते सुद्धा. आणि अज्ञानात आपल्याला ते सुख असते की बाबा काही नाही आहे. आपण आपल्या आजूबाजूला साप आहेत ही फक्त जाणीव ठेवली आणि कुठं दिसू शकतात अशा ठिकाणी काही बेसिक प्रिकॉशन. अडगळीत मी डायरेक्ट हात नाही घालायचा, वायरेचं खाली गुंडाळी पडली है ना, मला वायर तुमच्या माईकला जोडायचे, मी डायरेक्ट ते वायरच्या गुंडाळीत हात घातला आणि चुकून तिथं एखादी घोणचं पिल्लू, बाहेर पाऊस आहे, ओला आहे आणि उंदीर खाऊन ते निवारायला पडले, ते घाबरणार, ते चावणारच आहे मला. अशा वेळी मी काठीनं किंवा हुकनं ती वायर बाजूला ओढून बघितलं हा सेफ आहे, मग ती वायर मी वापरायला घेतली. किंवा जिन्याच्या खाली भरपूर अडगळ पडले, साप त्यात बसणारच आहे हो, त्याच्यामध्ये पाली आणि किडे आणि उंदरं राहतातच, तिथं अन्न पण आहे, निवारा पण आहे, साप तिथंच येणार आहे.
माझ्या घराच्या बाजूला जर उघडे गटर आहेत, तुंबलेलं सगळं आहे, बेडूक आहेत, साप येणारच आहे तिथं. घराला जर भिंती आहेत, फटी आहेत, भेगा पडलेल्या आहेत, आडगळ आहे, बरोबर आहे का, हे सापांना अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे मी त्यांना बेसिकली निवारा दिलाय, त्या निवाराला ते असणारच आहेत. आणि त्यांच्या बिळामध्ये जर पावसाच्या सुरुवातीला पाणी गेलं किंवा खूप ऊन पडले आणि उष्णतेनं त्यांना आतमध्ये जर सफोकेशन होत असेल आणि हवेला फिरायला जर ते बाहेर आले ते आपल्या नजरेला पडले तर ते त्यांच्या नादात त्यांची दिनचर्या जगत असताना आपल्याला दिसत. याचा अर्थ असा नाही की ते आपल्याला हल्ला करायला किंवा आपल्या अंगावरती येतात. मग ही जागृती होणं फार गरजेचं आहे. सापाला न घाबरत एखाद्या सर्पमित्राला तुमच्यासारख्या पाचारण करून त्याला त्याच्या जागी सोडून सेफली त्यालाही जगू दिलं पाहिजे आणि आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे. यात शहाणपण आहे असं म्हणायला हरकत नाही. विषारी साप असेल तर तुम्ही मानवी वस्तीतून त्याला काढून सेफ जागेला त्याला रिलोकेट केलं तर ते ठीक आहे. पण बिनविषारी साप आहेत, जसं धामण आहे, त्याच्यानंतर कवड्या आहे, त्याच्यानंतर चित्रक आहेत, सगळ्यात कॉमनली मिळणारा आपल्या आजूबाजूला तस्कर आहे, त्याच्यानंतर पाण्यामध्ये जो विरळ असतो, हे बिनविषारी साप आहेत. काही नाही, आणि आपल्या आजूबाजूला त्यांचं असणं सुद्धा गरजेचं आहे. उंदरांची संख्या, घुशींची संख्या कमी राहते. मी मांजरं पाळतो उंदीर मारायसाठी, पण माझं मांजर उंदीर नाही मारत, माझं मांजर बाहेर जाऊन पक्षी मारतं दिवसा. बरोबर आहे. उंदीर रात्री बाहेर पडतात, माझं मांजर रात्री दूध भात खाऊन मस्त ताणून देतं. त्या उंदराला बिळात शिरून पकडायचं काम हे दामिन करते किंवा साप करतात. निसर्गाने त्यांना निर्माण केलंय, म्हणजे काहीतरी निसर्ग पाफाट आहे, आपण कोण आहे त्याच्यापुढे. ज्या भागामध्ये साप भरपूर दिसतात तिथं मुंगूसही दिसतात. मग त्यांची ती अन्न साखळी सुरू असते. आपल्याला काय घाबरायचं खरं तर गरज नाहीये तशी. तुम्ही जर मुंगूस पकडून मुंगुसांची शिकार करत असाल, मध्यंतरी कोल्हापूर रोड, किल्लारे नगर, शामराव नगर सारख्या भागामध्ये मुंगूस पकडणारे बरेच लोक येऊन त्या मुंगुसांना घेऊन ते मुंगूस खायला घेऊन जात होते. त्यामुळे सापांची संख्या पुन्हा एकदा वाढली. पण तितकेच आता मुंगूस दिसतात. मुंगूस आरामात आपली 3-4 पिल्लं घेऊन फिरताना दिसते. अतिशय सुंदर दृश्य असतं ते, गोड एकदम. आणि मग आपल्याला काही घाबरता खरं तर कामा नाही, कारण त्यांची ती अन्न साखळी सुरू असते. मुंगूस सापांना खातात, साप बेडकांना खातात, ही अन्न साखळी सुरू असते. हे असताना खरं तर आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप खरं तर करू नये. फक्त जर तुमच्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये विषारी साप निघाला तर मात्र त्याला आपण त्याच्या पुन्हा आदिवासात नेऊन सोडणं किंवा आपल्यापासून दूर लांबपर्यंत तिथं तो नीट जगेल असं नेऊन सोडणं. अगदी बरोबर. माझ्या जर घराच्या आजूबाजूला साप वावरतात किंवा सापांचा वावर आहे हे जर मला माहित आहे ना, बेसिक प्रिकॉशन मला घ्यायचं आहेत. रात्री बाहेर पडताना वर तोंड करून चालायचं नाही. सिंपल फंड असतो, खाली बघायचा, टॉर्च वापरायचा, मोबाईलचा लाईट वापरायचा, शूज घालायचे, शूज पाहिजेत. शूज जरी नसतील पण किमान टॉर्च पाहिजे आणि एक लांब काठी सोबत ठेवायची. घराच्या पायऱ्या उतरताना धडधड धडधड नाही उतरायच्या. बऱ्याच वेळा साप जमीन ओली असली की पायरीवरती, पायरीच्या जंक्शनला खाचेला ते पडून असतात. अशा ठिकाणी मी बद्द करून पाय टाकला तर ते घाबरतं आणि ते चावतं किंवा त्याच्या अंगावर पाय पडायची शक्यता असते. सो मी खाली बघून जर चाललो, थोडंसं सावकाश ऑब्झर्व केलं की कुठे कुठे साप थांबतात, कुठल्या भागात कधी फिरतात, त्यांची पण एक दिनचर्या असते. काही त्यांच्या पर्टिक्युलर जागा असतात जिथं ते उभीला येतात किंवा पाणी प्यायला येतात किंवा अन्न शोधायला तिथून मार्गस्थ होतात. सो ह्या जागा जर मी टाळल्या, त्यांचा माझा संपर्क कधी होणार किंवा संघर्ष नाही होणार. बरोबर. म्हणजे एकूण प्राण्यांना जगू द्यावं आणि आपणही व्यवस्थित जगावं हा संदेश तुम्ही इतरांना देऊ इच्छिता. हे मॅडम, सहजीवन हाच एक मार्ग आहे. सगळ्या पृथ्वीवरची किंवा माझ्या आजूबाजूचे सगळे प्राणी पक्षी काढून म्हणजे असे प्रयोगसुद्धा केले गेले. एका बंद खोलीमध्ये माणसानं कित्येक ज्यांना प्रयोगामध्ये सहभागी केलं होतं त्यांना त्या बंद खोलीमध्ये ठेवलं गेलं. त्यांच्या गरजेचं अन्न पाणी त्यांना तिथं दिलं गेलं. दे कुडंट, त्यांना नाही जगता आलं त्यामध्ये. तो एक निसर्ग, तो जो अंगाला हवा लागणे, सूर्य दिसणे, अंगाला ऊन लागणे ना. आता कित्येक फॉरेनर ऊन खायला आपल्याकडे येतात 2-2, 3-3 महिने. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण निसर्गाचा भाग आहोत, ही सगळ्यात मोठी जाणीव पाहिजे. शेवटी आपण मानव प्राणीच आहोत, हे विसरता कामा नये. आपण प्राणी हे पहिला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे आपण निसर्गाचा भाग आहे. निसर्गाला सोडून आपण जिवंत राहू शकत नाही. नक्कीच. मी सुरुवातीला म्हटलं तसं, माझ्या ताटातला किंवा तोंडात जाणारा प्रत्येक अन्नाचा घास, प्रत्येक पाण्याचा घोट आणि प्रत्येक श्वास हा निसर्ग मला देतोय आणि आपण त्याच्यावर पूर्णतः अवलंबून आहोत. 300% याची जाणीव ठेवली. अगदी बस. निसर्गाचे नैसर्गिक स्रोत, निसर्गाचे नैसर्गिक जे अधिवास आहेत प्राण्यांचे, ते निसर्गनिर्मित जंगलं
यांच्यामध्ये आपण हस्तक्षेप न करता करता कामा नये. ते सगळं व्यवस्थित वाढू द्यावं आणि आपणही आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या ज्या खेड्यांमध्ये आपण गावांमध्ये राहतो तिथं व्यवस्थित राहावं. तरच खरं तर ही अन्न साखळी व्यवस्थित राहून निसर्गाचं संवर्धन होईल आणि अगदी बरोबर. संरक्षण होईल. बरोबर. एक वन्यजीव प्रेमी म्हणून किंवा निसर्ग संवर्धनासाठी कार्य करणारी तुमची संस्था आहे, त्या संस्थेचे संस्थापक म्हणून तुम्ही आता आपल्या समाजालाच म्हणेन मी, काय एक मोलाचा संदेश द्याल? सगळ्यात पहिलं आपण प्राणी आहोत हे स्वीकारा हं. आणि निसर्गाशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. सो निसर्गाला धरून चाललो तर आपण जगणार आहे. आणि आपण आत्ता जी काही लेकरं जन्माला घातलेत, माणूस जे करतो ना ते आपल्या पुढच्या पिढीसाठी, सायकोलॉजी हा फॅक्टर पकडून. सो जर त्या पिढीला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्याच्या तुम्ही आजपर्यंत ज्या अनुभवल्या आणि भोगल्या, तर तुम्हाला निसर्गाला टिकवलं पाहिजे. त्याच्यासोबत तुम्हाला चाललं पाहिजे. निसर्गाला ओरबाडून, लुबाडून, लुटून आहे ना त्याला नाश करून ना आपण सुखी राहणार आहे आणि आपल्या भावी पिढीच्या पदरात तर आपण मग विध्वंस टाकणार आहे. त्यांचा विषय आपण बरबाद करणार आहे. सो एवढ्या गोष्टीची जाणीव मनात असू द्यावी आणि यासाठी प्रत्येकानं खारीचा वाटा आपला उचलावा. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम. आज तुम्ही आकाशवाणीमध्ये आलात आणि एक वन्यजीव प्रेमी म्हणून आणि आमच्या श्रोत्यांना जो अवेअरनेस दिला किंवा जी श्रोत्यांची जी जाणीव जागृती आहे ती वाढण्यासाठी मदत केली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सगळ्या श्रोत्यांतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद मॅम. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये वन्यजीव प्रेमी, वन्यजीव शास्त्राचे अभ्यासक आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगलीचे संस्थापक सदस्य अमोल जाधव यांच्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचे पाहुणे हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.